राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. पण यामुळं अनेक प्रश्न देखील पडलेले आहेत. ते म्हणजे राष्ट्रवादी एकत्र येऊन ते भाजप बरोबर जाणार आहेत का काँग्रेस बरोबर? त्याचं कारण म्हणजे दोन्हींबरोबर जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. भाजप बरोबर राष्ट्रवादीचा शरद पवार गट गेला तर पवारांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी राजकारणाला गालबोट लागेल. शेवटी शेवटी असा डाग शरद पवार लागून घेतील का? काँग्रेस बरोबर जायचं तर सत्तेशिवाय राहणं शरद पवार गटाचे आमदार व खासदार पसंत करतील काय? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर सुनेत्र पवार व पार्थ पवार यांचं काय होणार? रोहित पवार भाजप बरोबर जाणार का? एकत्र आले तर कोणाला धक्का बसणार आहे आणि कोणाला लॉटरी लागणार आहे? यासह अनेक प्रश्नांसंबंधी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा आहे. या संबंधीच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेऊया. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, राष्ट्रवादीचा शरद पवार व अजित पवार गट एकत्र येणार म्हणून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. अजित पवार असताना देखील एकत्र येण्याची चर्चा झाली होती. परंतु दुर्दैवानं अजित पवारांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. सुनेत्रा पवारांना तातडीनं उपमुख्यमंत्री करून अजित पवार गटाचं नेतृत्व म्हणून देखील घोषित केलं गेलं. दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे झाले, त्यातून वातावरण तापलं आणि एक प्रकारची दोघांमधली दरी वाढत जाताना आपल्याला दिसली. पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा नंतर झाली नाही. किंबहुना अशा चर्चांना पूर्णविरामच मिळाल्यासारखी स्थिती होती. पण आता अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होणार म्हणून चर्चा सुरू झाली. यामागची कारणं काय आहेत? याविषयी आपण अधिकच जाणून घेऊ. केंद्रामध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं अर्थात एनडीएचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. त्यांना मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा लोकसभेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये संमत करायचं आहे. कारण मागच्या वेळी आपण बघितलं ते संमत करण्यामध्ये अपयशी ठरलेले. त्यामुळे आता त्यासाठी सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 8 खासदारांची आवश्यकता भासते. त्यामुळे केंद्रामध्ये संख्याबळाची जुळवाजुळव करण्याचं सध्या चालू आहे आणि त्याच कारणास्तव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून त्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपच्या टार्गेटवर आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी करायची असेल तर सध्याचं भाजप प्रणित एनडीएचं मोदी सरकार जे आहे ते कसं काम करत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या खात्यांचा कसा वापर केला जातो. त्यामुळं बहुतांश राजकारणी या संस्थांच्या कारवायांना आणि तुरुंगात जाण्याला घाबरून भाजप बरोबर जाण्याला पसंती देताना आपल्याला आतापर्यंत दिसलेले. त्यामुळं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आतापर्यंत तरी भाजप बरोबर जाणार नाही या मुद्द्यावर ठाम आहे. तसंच सांगण्यात देखील येत आहे. परंतु त्यांच्या पक्षातलं चित्र खरंच तसं आहे का? तर अजिबात नाही. शरद पवार गटातल्या 8 खासदार आणि 10 आमदारांपैकी बहुतांश जणांचं मत आहे की भाजप बरोबर जाऊन आपण सत्तेमध्ये सामील झालं पाहिजे. शरद पवार मात्र त्यास अनुकूल सुरुवातीला नव्हते, परंतु ते आता मागोवा घेत आहेत या विचाराचा. त्यांचा कल काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावा असा दिसतोय. परंतु सत्तेपासून दूर राहिलं तर शरद पवार गटातील सहकारी संस्था, शिक्षण संस्था, कारखाने आणि इतर अनेक उद्योग असलेल्या राजकीय नेते मंडळींचं राजकीय अस्तित्व धोक्यात येत आहे. आणि केवळ राजकीय अस्तित्वच नाही तर त्यांच्या संस्था, कारखान्यांवर कारवाई देखील होऊ शकते आणि त्यातून आर्थिक नुकसान देखील मोठं होऊ शकते. आणि याच कारणास्तव आता सत्तेपासून फार काळ दूर राहायला हे नेते तयार नाहीत. त्यामुळे त्यांचा शरद पवारांवर दबाव वाढताना दिसतोय. आणखी एक शक्यता म्हणजे आता काँग्रेसमध्ये विलीन झालं तर केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची खात्री किती आहे यावर शरद पवार देखील विचार करत असतील आणि ती शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे आपल्या बरोबर राहिलेल्या प्रामाणिक नेत्यांना भाजप बरोबर जाऊन सत्तेत सहभागी केलं तर त्यांचं राजकारण, त्यांच्या संस्था, त्यांचे कारखाने आणि त्यांचं अर्थकारण या सर्वांचंच संरक्षण होऊ शकतं. शिवाय त्यांच्या बरोबरचे नेते तुरुंगात जाण्यापासून सुद्धा बचू शकतात असं शरद पवारांना देखील वाटू शकत असेल. परंतु इथं भाजप बरोबर जाण्यात एकच अडथळा आहे.
शरद पवारांसाठी वाटत असावा तो म्हणजे त्यांच्या पुरोगामी इमेजचा. आयुष्यभर त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण केलं आणि आता त्या कारणास्तव भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाला विरोध त्यांनी केलेला आहे. त्यांच्या बरोबर आता जायचं तर त्यांच्या पुरोगामी इमेजला धक्का बसू शकतो. त्यामुळे कदाचित शरद पवार राजकारणातून पूर्णपणे निवृत्त होण्याचा निर्णय घेऊन सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करतील, ही एक शक्यता नाकारता येत नाही. परंतु इथं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावेळी काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत आणि त्याची देखील सध्या चर्चा. अजित पवार गटातले ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि इतर अनेक नेते आहेत जे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीला म्हणजे ते नाराज आहेत त्या कार्यपद्धतीवर. त्यामुळे अजित पवार गटातली या नाराज नेत्यांनी देखील राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी पुढाकार घेतला आणि आता सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांना बाजूला ठेवून हे विलिनीकरण होईल अशी एक बातमी काल पुढारी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली. चर्चा होत असताना म्हणजे ते होत असतात, परंतु सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना एकदम बाजूला ठेवून विलिनीकरण निश्चितपणे होणार नाही असं वाटतं. त्याचं कारण म्हणजे असं झालं तर अजित पवारांच्या कुटुंबाला कसं राजकारणातून संपवलं असा एक मेसेज महाराष्ट्रामध्ये जाऊ शकेल आणि त्यातून अजित पवारांना मानणारा वर्ग दुखावला जाऊ शकतो. त्याचा फटका याच सगळ्या नेत्यांना बसू शकतो. त्यामुळं एक होऊ शकेल, विलिनीकरणानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा राजकीय हस्तक्षेप कमी होऊ शकेल. दोन्ही गटाला एकत्र यावं असं वाटणं ही आत्ताची खरं तर राजकीय अपरिहार्यता आहे. असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. त्याचं कारण म्हणजे 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाताना अजित पवार गटाकडे महाराष्ट्रभर प्रभाव पाडेल असा मराठा नेता नाही आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या मागं मराठा मतं एकवटू लागल्याचं चित्र दिसू लागलंय. त्याला आळा घालायचा असेल तर राष्ट्रवादी एक झाली तर शरद पवार गटातल्या मराठा नेत्यांचं पाठबळ निवडणुकीमध्ये मिळू शकतं. शिवाय दोन्ही गट वेगळे लढले तर शरद पवार गटाकडे फारशी काही पुरेशी ताकद नाहीये आणि सत्तेत आता ते जर राहिले नाहीत, सत्तेत आले नाहीत तर विकास कामं होणार नाहीत आणि त्याचा फटका त्यांनाही निवडणुकीमध्ये बसेल. विरोधातच राहायचं ठरवलं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे कारवाईची टांगती तलवार कायम त्यांच्या डोक्यावर राहणार. त्यातून कारवाई झालीच तर त्याला सामोरं जाण्याची ताकद कोणात आहे हे आत्ता तरी आपण सांगू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे भाजपची सुद्धा सध्या गरज आहे केंद्रामध्ये. ते मगाशीच कारण तुम्हाला सांगितलंय. त्यामुळे काही करा पण सत्तेत चला असा तगादा आता शरद पवार गटातील बहुतांश आमदार खासदारांनी लावल्याची चर्चा आहे. त्यासाठी ही योग्य वेळ आहे असं त्यांचं मत आहे. केंद्रात सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना मंत्रिपद मिळेल तर राज्यामध्ये जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, रोहित पवार यांना मंत्रिपद मिळतील असं बोललं जाते. रोहित पवारांनी मात्र ठामपणे आपण भाजप बरोबर जाणार नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे रोहित पवार काँग्रेसमध्ये जातील अशी देखील एक चर्चा सुरू होते. एकूण काय तर स्वतःच्या संस्था, कारखाने आणि राजकारण टिकवण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेऊ शकते का, हे नजीकच्या काही दिवसामध्येच आपल्याला समजणार आहे. त्यामुळे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला अवश्य कळवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलवरील व्हिडिओ नियमितपणे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.